लोचने रूप पाहता पुढील आवाज लोचने लोचने रूप पाहता सुख झाले वो साजरे क्या बात है सुख झाले वो साजरे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा अखंड चिंतन विठोबा अखंड चिंतन
आपुली आईता जो असे जागता आपुली आईता आपुली आईता आपुली आईता आपुली आईता धन्य माता पिता हे धन्य माता पिता हे धन्य माता हे जय माता पिता
माता पिता दया जिया धन्य माता धन्य पिता धन्य माता पिता दया जिया धन्य 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 माता पिता धन्य माता पिता हे धन्य धन्य माता पिता दया जिया धन्य माता पिता दया जिया धन्य माता पिता दया जिया माता पिता दया जिया माता पिता दया जिया माता पिता माता पिता वाह वाह रज माता तया तया माता पिता तया जिया कुली कन्या पुत्र कुली कन्या पुत्र होती जे सात्विक कुली कन्या पुत्र होती जे सात्विक कुली कन्या पुत्र कुली कन्या पुत्र कुली कन्या दया वाटे देवा वाटे देवा हरि हरि वाटे देवा दया दया हरि हरि वाटे देवा दया दया वाटे देवा देवा दया
थोडा बाहेर पण आवाज नाही बाहेरचा पण बॉक्सला द्या थोडा हरेक वाटे देवा वाटे देवा तयाचा आतया रे नो तयाचा 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 हरेक वाटे देवा वाटे देवा तयाचा हारी वाटे देवा वाटे देवा वाटे 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 चाट 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 वाह वाह वाह
क्या बात है वाह हे क्या बात थोड़ी चार जन मोटर
दयाचा हरी दयाचा आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरण रघुबर विमल जसो जोदायी कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोही हरवु कलेस विकार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत थोडा विको कमी राहू दे बाळा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मंगल भवन मंगल हारी द्रवभूषु दशरथ आचिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस पर मित मन भावन पुनि पुनि कीर्तनी हो सुखी रे सुनाए यके प्यास बुझतन बुझाए जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया राम जय सिया राम बोलो जय सिया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग
वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला बसलेल्यांच्या बहुतेकांच्या पाठ आहे. अभंगातली 3 चरणं अत्यंत महत्त्वाची आहे. पहिल्या चरणातलं उत्तरार्ध धन्य माता पिता तयाची, इथं अभंग थांबतो. कोणते माता पिता धन्य असतात, कुणाचे आई वडील धन्य असतात? जो हिताच्या ठिकाणी जागा आहे. धन्य माता पिता तयाची, ज्या घरामध्ये अशी कुलवान मोहन महाराजासारखी सात्विक मुलं जन्माला येतात, हरिभक्ती करणारी, पखवाज वाजवणारी, सेवा करणारी, ज्ञानोबांच्या सानिध्यामध्ये राहणारी सात्विक मुलं ज्या घरामध्ये जन्माला येतात, धन्य माता पिता तयाची, ज्या मुलाचा सात्विकतेचा आनंद देवाला होतो, धन्य माता पिता तयाची, ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे, धन्य माता पिता तयाची, ज्याच्या घरामध्ये विठोबाचं चिंतन आहे, धन्य माता पिता तयाची. इथं अभंग थांबतो. अजून एक दुसऱ्या चरणातलं ध्रुपदातलं उत्तरार्ध म्हणजे तयाचा हरिक वाटे देवा, इथंही त्याचा विचार करता येतो. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, तयाचा हरिक वाटे देवा, ज्याचे माता पिता धन्य आहेत, तयाचा हरिक वाटे देवा, ज्याच्या घरामध्ये कुलवान सात्विक मुलं जन्माला येतात, तयाचा हरिक वाटे देवा, ज्याच्या घरामध्ये गीता भागवताचं पारायण आहे, तयाचा हरिक वाटे देवा, ज्याच्या घरामध्ये विठोबाचं चिंतन वारी आहे, तयाचा हरिक वाटे देवा. इथं एक अभंग थांबतो. आणि शेवटच्या पहिल्या चरणात म्हणजे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, इथं एक थांबता येतं. जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. हो, ज्याच्या माता पित्याला धन्यता आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, ज्यांच्या कुळामध्ये कुलवान सात्विक मुलं जन्माला येतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. किंवा गीता भागवताचं पारायण ज्यांच्या घरामध्ये आहे, विठोबाचं चिंतन ज्यांच्या घरामध्ये आहे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. आणि आजच्या कार्यक्रमाला या 3 चरणाच्या व्यतिरिक्त दुसरा अभंग कशालाच घ्यायचं. एकतर यांची सेवा घडावी, माता पित्याचा कार्यक्रम आहे, सात्विक मुलं जन्माला आलेली, देवाला आनंद आहे, म्हणून त्या दृष्टीने अभंगाची मी योजना केलेली आहे. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या रुटी नावाचं गाव आहे, रुटी नावाच्या गावी, हा रुटी तालुका आष्टी जिल्हा बीड या गावी जगदंबा आध्यात्मिक गुरु ज्ञानगंगा आध्यात्मिक गुरुकुल ज्यांनी आपल्या जीवनात स्थापन केलं आणि भरपूर विद्यार्थी पखवाज गायन कीर्तन क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम, बालसंस्कार देण्याचं काम आदरणीय आमचे मोहन महाराज घोले यांच्या माध्यमातून 12 वर्षापूर्वी ही संस्था उभी राहिली. आळंदीला आज 2-4 मजली त्यांची बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंगमध्ये ही मुलं शिकतात, पखवाजाला गायनाला तयार होतात. ज्ञानगंगा म्हणजे ज्ञान गंगेच्या रूपानं ज्ञान देण्याचं काम. जशी गंगा आपला उद्धार करते तशी ही संस्था विद्यार्थ्यांचा उद्धार करण्यासाठी पखावज गायन व्यवहार परमार्थ दोन्ही त्याला शिकवण्यासाठी अविरत कार्य करते. आणि त्या संबंधातून तिला आता 12 वर्ष पूर्ण झाले. मग आपल्या कष्टाची जाणीव, आपण आपल्या गुरुजनाकडून घेतलेलं शिक्षण, आई वडिलांचे कष्ट 15-20 वर्ष या मायबापानं ऊसतोडी केलेली आहे. महाराज ऊसतोडी करणारं मायबापाचं कुटुंब आहे. लोकांच्या शेतात जाऊन सातारा, सांगली, पुण्याला अशा कारखान्यावर जाऊन ज्यांनी 20 वर्ष ऊसतोडी केली, अशा मायबापांच्या समोर आपण जर एक चांगलं काम केलं आहे, पखवाज शिकवण्याचं, पखवाज वाजवण्याचं, गोडवा आहे त्यांच्या हातामध्ये, मधुरता आहे. आणि त्या मोहन महाराजांना वाटलं की आपल्या आईवडिलांचं मातृपुत्र पूजनही व्हावं. आणि ज्या गुरुजींनी आपल्याला शिक्षण दिलं, पंडित केशव गुरुजी जगदाळे, पंडित रमेश महाराज गोरे गुरुजी, त्यांचाही गुरुपूजन व्हावं. आशीर्वाद आपल्या सगळ्यांची गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबा कोरेकर गुरुवर्य, नामधारक गुरुवर्य आसाराम महाराज किळ सांगवीकर, त्यांचं पण आगमन आहे. मंदातून अगदी आमच्या मोहन महाराज घोले यांनी आपल्या वडिलांचं मातृपितृपूजन ठेवलं. अशी मुलं कमी आहेत. मायबाप निघून गेल्यावर सुनील बाबा अक्रूर महाराज जेवढी इथं कीर्तनकार आहेत, वर्षश्राद्धाची रोज कीर्तन आहेत. निफाड तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात रोज आहेत. रोज आपण एका गावाला जातो, वर्षश्राद्धाची कीर्तनं खूप होतात. पण मायबाप जिवंत असताना त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून, त्यांना व्यासपीठावर बसून त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घालून जिवंतपणे कृतज्ञता प्रगट करणारा मोहन महाराजासारखा एखादा मुलगा जन्माला येतो. त्यांच्या बंधूसारखा, त्यांच्या बहिणीसारखी एखादी मुलगी जन्माला येते. श्री तुकारामजी विठोबा घोले महाराजांची वडील आहेत. मालनबाई म्हणजे आमच्या मातोश्री मालनबाई तुकारामजी घोले, त्यांची आई आहेत. रामेश्वरजी तुकारामजी घोले शेती करतात, उत्कृष्ट शेती करतात, कष्टातून करतात. रामेश्वरजी त्यांचे बंधुराज आहेत. हरिभक्तपरायण मोहन महाराज घोले आपल्या आळंदीचे सगळ्यांचे गुरुबंधू, कायम हसत राहतात, कायम हसवतात, पखवाजही गोड वाजवतात. लग्गीचा हात त्यांचा आहे, गोड वाजवतात. आणि त्या संबंधातून त्यांचे चिरंजीव आहेत. आणि वैशालीताई आमची सगळ्यांची बहीण, वैशालीताई राजेंद्र सरोदे बहीण आहे. असा मोठा परिवार या संबंधातून अगदी या समस्त घोले परिवारानं आपल्या मातोश्री बापा आई वडिलांचं पूजन, गुरुजनांचं पूजन या ठिकाणी आयोजित केलं. संतांनी आपल्याला अभंगामध्ये खरं तर जाग केलेलं आहे.
आपली बायको आपल्याला जागं करते पण कामावर जायला, आई जागं करते शाळेमध्ये जायला, पण संत आपल्याला डॉक्टर, आमचे दत्ता डॉक्टर, आष्टीला दवाखाना आहे, आपण सगळेजण जे आहोत ना, या सगळ्यांना जागं करण्याचं काम संत करत असतात बरं का. टंग. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. संत जागृती देतात. उठा गिजी माय बाप कैशी लागली झोप, हुजूर जागवून एवढी चुकवा की खेप, किती जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती. जाग व्हा म्हणतात संत, आपल्याला प्रमाण देतात. उठा जागी वारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माची. जागा किती प्रमाण आपल्या पाठात लिहित बघा. संत आपल्याला जाग करत. महाराज, आम्ही रोज एक कीर्तन ऐकतो, युट्यूबमुळे ऐकतोय, रोज सप्ताहामध्ये ऐकतोय, आम्हाला पाठ आहे जाग व्हा जाग व्हा, आम्ही ऐकलेलं आहे, पण जाग कुठं राहिलं पाहिजे. संतांचंच प्रमाण आहे बघा. धन दारा पुत्र जन बंधू सोयरी पिशून एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं, धनासाठी जाग राहायचं. आता धनावर कोणी बोलायचं, सगळे ठरूनच आलेले असतात, त्यामुळे आता कठीण झालं आहे. कमी आहेत माणसं अशी. आता आपण धनावर कोणीच, म्हणजे याचा अर्थ असा नाही बरं का धन घेऊ नये, अर्थ असा पण नाही धन देऊ नये, धन घ्यायला पण विरोध नाही, धन द्यायला पण विरोध नाही. मी सगळी प्रमाण तुम्हाला सांगू शकतो, पण मला वेळ कमी आहे. धनासाठी जागं राहायचं म्हणजे कुणाचं धन घ्यायचं, पापातलं घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही. लक्षातच ठेवा, कुणाचं वाट्याचं घेत असाल, पापातलं घेत असाल, त्रासातलं घेत असाल तर ते तुम्हाला पसणार नाही. शरीरही खराब करतं, सगळं तुमचा संसारही ते खराब करतं धन बरं का. घेऊ नये आईसे दान, ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे धन अभिलाषी. घेऊ नये आईसे दान, ज्याचे धन अभिलाषी, ज्याचे कुणाचंही घेऊ नये बरं, कुणाच्या वाट्याचं घेऊ नये, भावाचं गावाचं देवाचं खायचं नाही असं जुने लोक म्हणायचे. ते घ्यायचं नसतं, ते पचत नसतं बरं का, ध्यानातच ठेवा. ते सातारा जिल्ह्यामध्ये एक भाऊराव पाटील होऊन गेले, आमचे गुरुवर्य बंडातात्या कराडकर, त्यांनी त्यांचं मोठं पत्रक छापलेलं आहे, त्या कॅलेंडरवरती त्यांचा फोटोच टाकलेला आहे. ते भाऊराव पाटील त्या काळामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्यावर खूप प्रेम केलं. प्रत्येकाचं प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते, कुणाला कोण आवडतं. त्यांनी शिवाजी महाराजांवर खूप प्रेम केलं गुरुजी, आणि त्या प्रेमापोटी त्यांनी त्या काळात बहुजन समाजासाठी शाळा काढली. म्हणजे आपल्या लोकांना त्या काळात शिक्षण मिळत नव्हतं. माळी कुणबी धनगर मराठा मातंग मुस्लिम ही जी बहुजन समाजातली लोक होती त्या काळात नव्हतं. गुरुकुल पद्धतीमध्ये बहुतेक ब्राह्मण लोकांना शिक्षण मिळायचं, आणि ते त्यांनी पाहिलं, आणि आपल्याही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं महाराज, ते घेतलंच पाहिजे. जगदाळे गुरुजीकडे शिकला ना पोरगा एकदा पखावच, मग तो भीत नाही ना कुणाला, त्याचं गुरगुर करतो तो. का? एकदा शिक्षण घेतलं की मग तुम्ही तयार होत असतात. ते आंबेडकराचं वाक्य आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि ते खरंच आहे. तुम्ही कोणतंही घ्या महाराज, तुम्ही तयार असले की मग त्याच्यात काही अडचण नसते ना. तसं ते त्यांनी संस्था चालू केली त्या काळात. आणि आपल्या जशी आपली स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांची संस्था आहे, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही, तशाच तत्वावर त्यांनी काढली. गरिबांची मुलं शिकायची, शाळेत यायची, कुणी इंजिनियर कुणी डॉक्टर, स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली. पण झालं असं, चांगल्या कामाला कायम संकट असतात बघा. तुम्ही चांगलं काम करायला निघाले की त्याला संकट येतं. संकट असं आलं गुरुजी, त्या काळामध्ये दुष्काळ पडला मोठा, आणि दुष्काळ पडल्यामुळं लोक जे धान्य नेऊन द्यायचे, आता संस्था गरीब असल्यामुळं लोक धान्य नेऊन द्यायची पोरांना जेवायला, ते धान्यच बंद झालं. मग परिणामी संस्थेतले पोरं उपाशी राहायला लागले. तर बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं त्यांनी, आणि त्या पैशामध्ये 1 महिना पोरांना जेव घातलं.
लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागले, दानवीर म्हणायला लागली. चांगलं काम केलं म्हणून मुजरा करायला लागली. चांगलं काम केलं, विद्यार्थी घडवले. आणि मग नेमकं झालं असं, आता 2-3 महिने, 1 महिना पुरलं ते, 2-3 महिने काय करायचं आता रडायला लागले ते. चांगली माणसं, एखादा होतकरू विद्यार्थी जर घडला, काही दुःखद घटना घडली तर रडत असतात. जगदाळे गुरुजींना विचारा, गोरे गुरुजींना विचारा. माझे गुरुवारे रखमाजी महाराजांच्या संस्थेत एक घटना घडली. एक मुलगा पाण्यामध्ये पोहता पोहता पलीकडच्या काठाला त्याला अंदाज आला नाही गेला. तर ते महाराज खूप रडायला लागले. मी त्यांना घरी आणलं. गेवराईमध्ये ते तालुक्यात आमच्या येत होती, गंगा इकडच्या बाजूनं. तर महाराजांना घरी आणलं मी आणि त्या पोरांची व्यवस्थित सगळी व्यवस्था लावली. आता झालं, तिकडचे आई वडील चांगले होते आणि ते छानपैकी त्याची माती केली, सगळं केलं. महाराज रडायला लागले. मी महाराजांना म्हटलं, महाराज काय नका काळजी करू, व्यवस्थित झाले सगळं. तर महाराज काय म्हटले, सुनील बाबा मला ते पोरग नव्हतं जायला पाहिजे बघ म्हटले, त्याला आधीच काही येत नव्हतं, चांगला पखवाज वाजायला लागलं होतं रे, चांगलं गायला लागलं होतं रे. हे फार कमी लोकांच्या हृदयामध्ये असतं महाराज. बघा, असं दुःख व्हायला लागलं त्यांना की माझे पोरं उपाशी राहायला लागले, यांना शिक्षण कसं मिळायचं, काय करावं आता, रडत होते. तर एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं, साताऱ्याच्या कोणीतरी भाऊराव पाटील संस्था चालवतात, गोरगरिबांची पोरं शिकतात, त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडलंय. त्यांनी पत्र पाठवलं. पत्रामध्ये मजकूर लिहिला, विनंती विशेष पत्रास कारण की ओ भाऊराव पाटील, सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो. फार आनंद झाला. सकाळच्या पहिल्याच एसटीनं गेले, तोपर्यंत 2-4 खुर्च्या लावल्या होत्या, भारीतला फेटा आणला, फेटा बांधला, गळ्यामध्ये शाल घातली, इकडं बघा माझ्याकडे हार घातला आणि त्या सावकारानं स्वागत केलं. भाऊराव पाटलांचं खुर्चीवर बसवलं. वा पाटील, तुम्हाला मानाचा मुजरा म्हटले. वा 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 सावकार, तुम्हाला मानाचा मुजरा. वा पाटील वा, काय चांगलं काम करता, गरिबांची कामं करता, लोकांच्या विद्यार्थ्यांना शिकवता, पैसे कमी पडले तर बायकोचं मंगळसूत्र मोडून तुम्ही पोरांना जेवण देता, तुमच्यासारखे याला म्हणतात पाटील. वा, तुम्हाला मानाचा मुजरा. काळजीच करू नका, तुमच्या संस्थेला धान्य कमी पडलंय, मी तुम्हाला 1 टेम्पो भरून धान्य देतो. आनंद झाला, चेहऱ्यावरती हास्य उमललं. फक्त एक अडचण आहे म्हटलं, एक आट आहे. काय आट आहे? आट आहे म्हटले माझी एक. भाऊराव पाटलांनी वर पाहिलं, कारण जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला पाळायचे. आता हे तुम्ही 1000 रुपये पाठवा फोन पेला, ते भेटत नाही चौकात, जे हरी नाही, रामराम नाही. 5000 लय अर्जंट लागते म्हणतो, बायकोचं दुखतं, आमच्यातले तरी सुद्धा परत नाही, चौकात नाही, जे हरी नाही, नंबर नाही, परत येतच नाहीत महाराज. राहिलंच नाही, परत वापस द्यायचा शब्दच राहिला नाही महाराज. असं होतं महाराज. आणि मग ते आता ते डिक्शनरीमध्ये जमा झाले ती शब्द. आता त्या काळात मात्र पाटलाचा शब्द, महाराजांचा शब्द, गावकऱ्यांचा शब्द पाळला जायचं. ते म्हटले तुमची आट काय जमली पाहिजे ना आम्हाला. फार सोपी आट आहे म्हटले, टेम्पो भरून धान्य देतो, काळजीच करू नका. फक्त आट एवढी म्हटले, तुमच्या संस्थेला जे छत्रपती शिवरायांचं नाव दिलंय तेवढं फक्त बाजूला काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. लाल डोळे झाले त्या भाऊराव पाटलांचे. डोक्यावरचा फेटा दानकून खाली टाकला, शाल हार खाली टाकली, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, ओ सावकार, खबरदार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव कधी बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या विद्यार्थ्याच्या पोटात. मी काय माणसं असतील महाराज. नाही घेतलं महाराज त्यांनी. गरज आहे, विद्यार्थी उपवाशी आहेत, तरी त्या धान्याला त्यांनी हात लावला नाही. कोणाचंही घ्यायचं नाही याच्यासाठी सांगितलं. कोणाचंही घेऊ नका, लय नावाचं घेऊ नका, खराबीचं घेऊ नका. महाराजांनी प्रमाण दिलं आपल्याला, घेऊ नका, अभिलाषेतलं घेऊ नका. अर्थ एवढाच आहे, धन कुणाचं घे, इथंही जागर राहायचं. आता एक महत्व, कुणालाही देऊ नका. देताना गोशाळा आहे का बघत जा, वारी करतो का बघत जा, 10-5 अभंग येतात का बघत जा. लगेच युट्यूबला थोडं क्लिप ऐकली तसं नका करू. जरा 5 अभ्यास आहे का त्याला, 10-5 अभंग येतात का, त्याला म्हणता येतं का, थोडा शिकलेला आहे का, कोणत्या गुरुजीकडे आहे का त्याचं थोडं अध्ययन. हे बघा, कीर्तनाला आमचा विरोध नाही, पण सांप्रदायिक पद्धतीनं आपण कीर्तन केलं तर कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही महाराज. प्रार्थनाचे महाराज ही आपल्या सगळ्यांची. काय याला पण सावध राहा महाराज. कुणालाही देतात लोक महाराज. दिलं पाहिजे तुकोबारांचं प्रमाणे, सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार, सर्वाभूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार, द्रव्य पात्र विचार, हे सर्वभूती द्यावे द्रव्य पात्र विचारे, द्रव्य पात्र विचारे,
सर्वाभूती द्यावे अन्न पंगत कितीही घाला गरीबाला काय श्रीमंताला काय पण द्रव्य पात्र विचारून द्रव्यानी कन्या येथे कुळकर्म शोधण्या येथे कुळकर्म शोधण्या येथे कुळकर्म शोधण्या द्रव्यानी कन्या येथे कुळकर्म शोधण्या येथे कुळकर्म शोधण्या येथे कुळकर्म शोधण्या द्रव्य आणि कन्या काय गोड शब्द आहेत हे संतांचे बघा. हो धन देतानाही विचार करायचा आणि कन्या देताना पण लय श्रीमंत आहे दारुडे आहे कशाला देता पोरगी लय श्रीमंत आहे गांजा पितो कशाला देता पोरगी तसं नाही पाहिजे. माळकऱ्याला द्या गरीब असू द्या शेतकरी असू द्या कल्याण होईल तुमच्या मुलीचं महाराज ध्यानात ठेवा. त्याच्यावर स्वतंत्र कीर्तन होईल. आपलं धन देताना जागरायचं. आम्ही वैकुंठवासी पठाडे महाराजांची खूप कीर्तन ऐकली बाबा आणि त्यांचीच कीर्तनाची थोडी बैठक मी माझ्या कीर्तनाला घेतलेली. कोणास तरी घ्यावं लागतं ना आपल्याला. कीर्तन लिहिली मी पठाडे महाराजांची काय सुंदर सांगायचे. पंढरपूरला ते भिकारी बसलेले असतात म्हणायचे एक दोन पैसा द्याव धर्माला आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला लय गोड म्हणायचे पठाडे महाराज. आणि मग म्हटले आपल्याला वाटतं 200ची नोट देऊ काय पिवळी जांभळी 500ची देऊ काय मग आपण त्याच्या हातात जांभळी 500ची नोट टाकली त्याची गडी दारू पिऊन आला काय फायदा झाला. कोणालाही द्यायचं नाही देतानाही जागं राहायचं आणि घेतानाही जागं राहायचं. धनासाठी 2-4 कथा आहेत पण आता पुढच्या कीर्तनात ती एवढी बात झाली आपल्याला. दारा म्हणजे पत्नी पत्नीसाठी जागा असलं पाहिजे म्हणजे कीर्तनाला येऊ देते की नाही पंगत घालू देते की नाही भजन करू देते की नाही नुसतं आणा नाही द्या पण म्हणली पाहिजे ना. पत्नीसाठी सुद्धा हे संतांनी सांगितलं दारा बघा एक दारा जागी बघा या जगात. मी रामकथा करणारा महाराज आहे आमचे गणेश महाराजही कथा करतात. कथेमध्ये ज्यावेळेला रामचंद्रजीला वनवास मागितला जातो तापस वेश विशेष उदासी चवदा बरस राम वनवासी रघुकुल नीती सदाच ध्यान प्राण जाए पर बचन जाय. श्री राम जय राम जय जय राम 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 जय जय राम जय जय राम. तुळशीदासांच्या चौपया फार सुंदर आहेत फार गोड आहे बघा. हो बघा पहिल्या वरानं भरताला गादी दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला जातो. रामचंद्र म्हणतात मी वनवासात जाणार वळकल धारण करतात. हा वनवास सीतामाईला माहिती होतो वैदेहीला जानकी मातेला माहिती होतो. जानकी माता सुद्धा वळकल धारण करते प्रभू मी सुद्धा तुमच्याबरोबर 14 वर्ष वनवासात येणार. म्हणतात प्रभू नाही जानकी तू एका जनक राजाची मुलगी आहे अजून तुझा पाऊल पालखीच्या खाली पडला नाही अजून तू फुलाच्या खाली गेलीच नाही. अरे काट्या आहेत वनवासात तू चित्रामधल्या मांजरीला भीते तिथं साक्षात वाघ आहे सिंह आहेत. नको जानकी माझ्याबरोबर येण्याचा आग्रह करू नको. जानकी म्हणते प्रभू तुम्हाला अयोध्येला सोडता येईल तुम्हाला कदाचित दशरथ राजाला सोडता येईल प्रभू तुम्हाला सगळ्याला सोडता येईल प्रभू पण मी तुमची अर्धांगिनी आहे मला तुम्हाला सोडता येणार नाही. काय जागी हो मुलगी महाराज असं जागा असलं पाहिजे. पत्नी नाही जागा असावं पती नाही जागा असावं. धनदारा पुत्र मुलासाठी जागं राहा. प्रत्येक मायबापाला विनंती आहे 15 वर्ष आमच्या मोहन महाराजांच्या वडिलांनी ऊसतोडी केली हो ऊसतोडी. बाबा सुनील बाबा ते एका मुलीने माझं कीर्तन घेतलं होतं युट्यूबला ऐकलं तिनं कीर्तन घेतलं ही सत्य घटना आहे बरं का. कीर्तन घेतलं माझं सांगलीच्या जवळ त्या मुलीने. मी कीर्तनाला गेलो तर ती मुलगी IAS अधिकारी आहे माधव महाराज IAS अधिकारी लाल दिव्याच्या गाडीत आहे बाबा. मी कीर्तन घेतलं युट्यूबला ऐकून. मी गेल्यावर मला वाटलं कशाचं कीर्तन आहे तर असाच आमच्या मोहन महाराजासारखा कार्यक्रम तिनं ठेवला होता. बापाला असं व्यासपीठावर बसवलं होतं खुर्चीवर माळ घालून तुळशीचा हार इकडं आईला बसवलं होतं आणि माझ्या हातात तिनं कागद दिला त्याच्यावर लिहून दिलं होतं अक्रूर महाराज तुम्ही फार छान आई सांगता बाप सांगता ना. मी तुमचं युट्यूबला कीर्तन ऐकून तुमचं कीर्तन घेतलं महाराज. माझ्या बापानं ऊसतोडी करून मला साहेब बनवलं. माझ्या बापानं लोकाच्या दारातला ऊस तोडला हो फाटलेले कपडे घातले माझ्या बापानं. माझ्या आईनं लोकाच्या घरचे भांडे घासले महाराज. आज जरी मी साहेब असेल लाल दिव्याच्या गाडीत असेल ना तर माझ्या मायबापामुळं आहे. अशी पुत्र जागी करणारी पाहिजे हो मायबाप.
मोहन महाराज आमच्या सगळ्यांनी कार्यक्रम ठेवले, मी पण कार्यक्रम करतो, पण बाप गेल्यावर माझा कार्यक्रम आहे. तुम्ही भाग्यवान आहेत, जिवंत असताना आई वडिलांचा कार्यक्रम करताय. वा हो, म्हणून तर आम्ही सगळे तुम्हाला मुजरा करतोय. बघा, पुत्रासाठी जागं राहा, अशी मुलं जन्माला घाला. हो, आपली मुलं जन्माला घातली तर ती चांगली घाला. मायबापाचं काम आहे जागं राहणं. सगळ्यात पहिले गुरु मायबापच असतात महाराज. हो बघा, लोक एकानं मला विचारलं की आपल्या धर्मातली मुलं अशी राम नाही, कृष्ण नाही, ज्ञानोबा नाही असं का म्हणतात, मुसलमानाची का म्हणत नाही? त्याचं सोपं उत्तर आहे, लहान लहान लेकराच्या डोक्यात मुसलमान भाविक टोपी घालतो, त्याच्या करंगुला धरतो, रोज मस्जिदमध्ये नेतो, 15 असू द्या पोरं त्याला, पण 15ची 15 घेऊन जातो, त्या मस्जिदमध्ये बसवतोय. आपला अल्लाह आहे, खुदा आहे, नमाज आहे, कुराण आहे, धर्म आहे आपला, रोज शिकवतो त्याला. आपला बाप मात्र आता पोराच्या करंगुला धरून मारुतीचं मंदिर दाखवायला तयार नाही. या मोहन महाराजांचा पखवाज इतका गोड वाचतो, एवढ्या गुरूंचं पूजन ठेवलं त्यांनी. माहिती आहे तुम्हाला, यांच्या वडिलांनी, आमच्या तुकाराम नावे ना वडिलांचं तुमच्या, आमच्या तुकारामजींनी त्यांच्या पिताश्रीनं हिवाळा, पावसाळा, उन्हाळा या 3 ऋतूमध्ये पाऊस पडो, ऊन पडो, थंडी वाजो, तरीसुद्धा आंघोळ करून महादेवाला भगवान मारुती राहायला पाणी वाहिलं महाराज त्यांनी. अशी मुलं तेव्हा जन्माला येतात. जागं राहावं लागतं. मायबापानं पुत्रासाठी जागा असलं पाहिजे. मोठा भयानक काळ आला मोबाईलचा महाराज. हे सोशल मीडिया फार विचित्र आलं महाराज. हे सोशल मीडियाने मुलं बिघडायला लागली. कीर्तनकार कीर्तनात पाहतो, गायक गाता गाता पाहतो, वादक पखवाज वाजवता वाजवता पाहतो. तुम्ही नाही बरं सगळे हो अशी पाहतात म्हणून खालून कमेंट येते, महाराज तुमच्या कीर्तनात पखवाज वादक मोबाईल पाहतो, तुमच्या कीर्तनात गायक मोबाईल पाहतो. थोडंसं सांभाळावं लागेल आपल्याला. 2 तास तरी आपल्याला ते थोडं बाजूला असं ते एखादं अर्जंट काम असेल तर ते पण वापरावं, त्याचं मत नाही माझं. पण त्या 2 तासामध्येच जे आपण गायक वादक कीर्तनकारांनी, कारण लोक मूर्ख आहेत महाराज. लोक खालून आपल्याला कमेंट करतात, लोक आपल्याला नाव ठेवतात, दूषण आपल्याला काही नाही होतो, पण आपल्या सांप्रदायिक लोकांना त्याचा त्रास होतो. म्हणून थोडं 2 तासामध्ये अशी काही महाराज पाहिजे. मी जगदाळे गुरुजींचा, आमचं भरत महाराज पठाडीचं कुठेही कौतुक करतो बघा. का आमचा भरत कधी कीर्तनात मोबाईल पाहत नाही, आसाराम महाराज कधी पाहत नाही, आमचा तो कृष्णा भोरकडे महाराजांचा शिष्य कधीच मोबाईल नाही. 2 तास माझंच नाही, कुणाचंही कीर्तन असू द्या, आपण पाळलं पाहिजे महाराज. 2 तास बंद. IPL असू दे, नाही तर बँगलोर असू दे, नाही तर मुंबई असू दे, काय होतं कोणाची मॅच असली म्हणून थोडं बंद करून आपल्या, अरे ते जर त्यांच्यासाठी एवढं महत्त्व देतात तर आपण आपल्या वादनासाठी गायनासाठी दिलं पाहिजे ना महाराज. आपला विजय महाराज तो. सुरुवात करावी लागेल आपल्याला कुणाला तरी बोलायला, कुणीतरी सांभाळलं पाहिजे. माझी तुमचा गुरुबंधू म्हणून प्रार्थना आहे. 2 तास फक्त स्विच ऑफ नका करू, सायलेंट करा, पुन्हा लावा, काही अडचण नाही महाराज. माझी प्रार्थना असेल. ऐका हे मोबाईलने फार वाईट केलं बाबा. प्रत्येकजण त्याच्यातच आहे महाराज. जाऊ द्या आपलं. काही माणसं 2 तास कीर्तनात मोबाईल पाहतो, सारखं त्याच्यातच बंदच नाही महाराज. काही पोरं असे जेवताना मोबाईल पाहतात. जेवताना बायको कधी ताट घेऊन गेली मिळच नाही, 2-4 घास मातीचे मातीचे. दाताला खडा लागल्यावर कळालं बायकोनं ताट नेलं. एवढे आधीन गेलेत गुरुजी. तुम्ही बसले म्हणून काय हरकत आहे मला सांगायला. एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला असं मिळच नाही त्याला. बरं जाऊ द्या, त्याचं चुकलं, तो गेला बा. तर बाईनं तरी बघायचं ना घरातल्या, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मोबाईलमध्ये चालू, 300 रुपये राहिले बचत गटाचे, उद्या देते 100 परवा टाकते. ती मेसेज करून तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे, हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही. तिनं पाणी दिलं, तिला वाटलं आपलं, ती सोफ्यावर बसली, दोघाला मिळ नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, इकडं ओरिजिनल चालतं का, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली, आपलंच घर चुकलं, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे काय नवले मारा. पुण्यात एक घटना घडली आता. 15 मिनिटं एक जण अंधारात मोबाईल पाहत होता. 15 मिनिट मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. 15 मिनिटं बायकोनी जोरात कानाखाली मारली. बायका हाणायला भेट नाही तिकडं. आष्टी बिष्टी बरं आहे आपलं हे. पुणे बिने कणकून ठोकून काढतात, काय नसतं. चुकलं की हाणतात बायका, काय नसतं गुरुजी तसं. जोरात कानाखाली मारली. पण का मारलं मला, का मारलं मला, त्याची तर मारायची हिंमत नाही झाली, पण का मारलं मला, का मारलं मला, का मार. ती म्हटली काय पाहतात मी मोबाईल. किती मिनिटं झाली म्हटली. 15 मिनिटं. म्हणजे टॉर्च कशाची लावली, टॉर्च मोबाईलचीच बॅटरी लावून मोबाईल पाहतो अंधारात. मग बायको हाणायची नाही तर काय. इतके माणसं आधीन गेलेत बघा मला. कायला कळालं, कायला उद्या कळलं, घ्या समजून काय अर्थ एवढाच आहे बुवा. माणसं आधीन झाली. आपल्या मुलांना 10वीच्या पुढं मोबाईल द्या. हे माझी माय, माझ्या बापांनो सगळी बसलेली, आपण 10वीच्या पुढं द्या, 10वीच्या आतमध्ये काय देऊ नका. आमचे गुरुजी आहेत ना महाराज, रमेश महाराज गुरुजी यांच्या तिथं गेले ना तुम्ही संस्थेवर, तुम्हाला 2 गोष्टी सापडायच्या नाही. TV कधीच दिसायची नाही तुम्हाला. TV नाहीच त्यांच्या संस्थेत. तेच खरं आहे. आमच्या महाराजाकडं नव्हती, नवले बाबाकडं, त्यांच्याकडं नाही. आणि मोबाईल पोरांकडे दिलाच नाही पाहिजे. माझी तर प्रार्थना आहे, द्या, देऊ नका. त्याचं गुगल आहे, ते लागणारी गोष्ट आहे मला माहिती आहे, पण ते 10वीच्या पुढं 12वीच्या पुढं द्या. नाही तर मग सगळ्यात मोठा धोका सांगतो, बालपणात तुमची पोरं तरुण होतील बघा.
बालपणात तुमची पोरं तरुण होतील, शब्दाचा अर्थ कळून घ्या. आपल्या मुलांना मायबापानं थोडंसं याच्यात जागरूक राहा. एक जिजाऊ नावाची माता जन्माला आली या देशात. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं आडनाव भोसले. जागी राहिली महाराज. पाळण्यामध्ये झोके देताना म्हणायची, शिवबा मला कोंडाजी हवाय, मला तोरणा हवाय, मला तो पलीकडचा पुरंदर हवाय, मला पलीकडचा तो रायगड हवाय. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही 4 सत्ता महाराष्ट्राच्या उरावर नाचत होत्या. आणि एक आई म्हणत होती मला स्वराज्य पाहिजे. 8 वर्षाचे झाले शिवाजी महाराज बाबा. 8 वर्षाचे खेळत होते तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी. आणि काही भिक्षुक लोक आली. ती भिक्षुक लोक म्हणत होती, ए बाळराजा भूक लागली रे, आम्ही भिक्षुक आहोत, या गावाहून त्या गावाला जातो, काही खायला भेटेल का? धावतच गेले महाराज. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, त्यांना खायला भाकरी देऊ का? जोरात काना खाली मारली, लाल झाला गाल. का मारला आई मला? मी तर चांगलं विचारलं ना, तुला भाकरी देऊ का? ह्याच्यासाठी मारलं. शोभा, तुम्हाला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होती. मी तुला बालपणामधून संस्काराचे धडे देते ना राजा, मी तुला रामायण शिकवते ना, मी तुला संस्कार देते ना. माझी आजपासून लक्षात ठेवायचं शोभा, याच्यासाठी मारलं. आपल्या पोटात नसली तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी आलं तर त्याला जीव घातल्याशिवाय राहील. काय माय महाराज, अशी आई बना बरं. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता जन्माला आली या देशात. खरंच सांगतो, आपल्या जामखेड तालुक्यातल्या चोंडीला जन्माला आली. वाचा अहिल्याबाई होळकर. काय तुम्हाला आईच सांगायची तर अहिल्याबाई सांगा, तुम्हाला आईच सांगायची तर जानकी सांगा, तुम्हाला आईच सांगायची तर जिजाऊ सांगा, काही विरोध नाही. सांगा, फार सुंदर आहेत महाराज, खूप गोड आहेत. 2-2 तास सांगतो मी. महाराष्ट्रातील लोक उगाच प्रेम करत नाहीत जगदाळे गुरुजी माझ्यावर. मी नवनवीन कथा आणल्या. अहिल्याबाईची कथा आणली, जिजाऊची कथा आणली, शिवानाव्याची कथा आणली. ज्या कथा कोणी सांगितल्या नाही महाराष्ट्रात, त्याचा मी संचय केला आणि त्या तरुणांना सांगितलं. मग लोक म्हणतात, महाराज तुम्ही आम्हाला नवीन सांगितलं. इथं नवीनला वावे महाराज. हो, एखाद्याची कॉपी करून कोणी सांगत असेल तर सांगू द्या, त्याला विरोध नाही. पण त्याच्यात तुमच्या बुद्धीचं नवीन आणा, तर तुमचं चालेल. बघा, नवीन लागतं लोकाला. नवीन असेल तर लोक तुम्हाला मुजरा करतील. बघा, माझी प्रार्थना आहे. हो, कुणाची तरी मांडणी आपल्याला घ्यावी लागेल, त्याच्याशिवाय आपलं चालणार नाही. पण मांडणी घेता घेता तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तरुण पिढीला तुम्हाला द्यावं लागेल. फार गरज आहे. महादेवाची पिंड हातामध्ये घेऊन जगली अहिल्याबाई होळकर. पोरगा पापी निघाला बाबा, गाई मारणारा निघाला, हत्तीच्या पायाखाली चिरडून पोराला मारलं महाराज आईनं. काय आई असेल महाराज. अशी जागी राहणारी माय पाहिजे. आई अजून एक माता जागी राहणारी सांगतो, 1-2 मिनिटात आठवली म्हणून. जागी राहणारी एक माता आहे रामायणात, तिचं नाव सुमित्रा आहे. सुमित्रा गेले होते लखनजी विचारायला, मा मी दादाच्या बरोबर 14 वर्ष वनवासात जाऊ का म्हटल्याबरोबर लाल डोळे झाले तिचे. त्या खांबाला मिठी मारून ती म्हटली, लखन अरे तू माझा मुलगा आहे रे, तुम्हाला विचारायला यायला नको होतं लखन, तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही लखन. काय माय महाराज, तुम्हाला विचारायला कसं काय आला लखन? तू जर तुझ्या दादाचा वनवास तुला माहिती पडला आणि तू जर मला विचारायला येत असशील तर माझी कूस तशी राहिली असती तरी चालली असती लखन, पण तुम्हाला विचारायला कसं काय आला? लाल डोळे करून म्हणते. लखन म्हणतात, नाही मा, नव्हतं येणार मा मी विचारायला, मी तुझाच आहे मा, पण झालं असं मला दादानी पाठवलं मा, म्हणून मला यावं लागलं. बघा किती जागं करते माय. लखनजी पुढं चालतात. 14 वर्ष वनवासात जाणारे ना, मागून पाहते आपल्या लेकराला. मोठी कथा आहे हो, इतके सुंदर भाव आहेत रामायणात बाबा. मी आता रामकथा केली नारळी सप्ताहामध्ये रामगडाच्या. इतके सुंदर भाव आहेत, इतके छान भाव आहेत. लोक रडतात, खूप ऐकतात, खूप त्याच्यामध्ये धुंद होतात आणि आपल्या घरामध्ये घेऊन जा हे संदेश. बघा लखनजी थोडे पुढं जातात, दिशेनाशे होतात. जोरात आवाज देते, लखन हा मा, लखन हा मा. आता निघाला 14 वर्ष वनवासात. हा मग एक जागर राहणारी गोष्ट सांगू तुला? सांग ना मा, ऐकशील ना माझं? नक्की ऐकशील ना? पुत्राला जाग केलं पाहिजे ना? मग ऐक लखन, आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही, आजपासून तुझी आई आता जानकी आहे. लखन, आजपासून तुझे वडील आता दशरथ राजे नाही रे, आजपासून तुझे वडील आता रामचंद्र आहे. तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. जा राजा जा, आजपासून तुझ्या स्वप्नात सुद्धा राग, रोष, लोभ, मद, मत्सर आलंच नाही पाहिजे. काय जाग करणारी माता आहे महाराज, काय गोड करणारी माता आहे. म्हणून एक प्रसंग वाचला बाबा मी रामायणातला, की ज्यावेळेला ऋष्यमुख पर्वतावरती सीतामाईनं रावण पळून नेताना ते दागिने बांधून टाकले होते ना, कानातले गळ्यातले सगळे दागिने पायातले काढून टाकले होते ना ओम महाराज, नवरे महाराज. ज्यावेळेला ते पडले ना खाली दागिने, तर ते सुग्रीवाला आणि आमच्या हनुमंतरायजीला सापडले होते. पंपा सरोवरावर नारदजीची भेट झाली आणि पुढे गेल्यावर हनुमंतरायची भेट झाली. मोठा प्रसंग आहे. आणि ऋष्यमुख पर्वतावरती खांद्यावर बसून हनुमंतराय घेऊन गेले. हे दागिने सापडले म्हणून दाखिले, तर ते ओळखले
रामप्रभूनं की माझ्या पत्नीचे दागिने हे जानकीचेच दागिने आहेत. बघा बघा आईनं जागं केल्यावर काय परिणाम होतो. फार गोडे हो. ज्यावेळेला जगदाळे गुरुजी ते दागिने लक्ष्मणाला दाखवतात ना, प्रभू लखन यातले कोणते कोणते दागिने तुला सांगता येतील रे बाळा, तुझ्या भाभीचे तुझ्या वहिनीचे. लखनजी म्हणतात प्रभू मला फक्त पायातले जोडवे सांगता येतील, त्याच्या पलीकडचा दागिना मला सांगता येणार नाही. काय महाराज, आईनं जागं केलं ना लखनजीला, आजपासून तुझी भाभी नाही आता ती तुझी आई आहे. काय माय महाराज, असं जागं करणारी माय पाहिजे बघा. पुत्रासाठी जागं राहा, धनदारा पुत्रजन जनासाठी जागं राहा, बंधू बंधू भावासाठी तर नक्की जागं राहा बघा. जागंच राहिलं पाहिजे हो भावासाठी. मला एक भाऊ आहे बाबा, आम्ही दोघा भावानं, मी एवढ्या सगळ्यात सांगतो तुम्हाला. माझ्या घरी जगदाळे गुरुजी यावर्षी आले होते. दरवर्षी येत जा गुरुजी, आशीर्वाद द्यायला येत जा. पुढच्या वर्षी छोटे माऊलींचं कीर्तन आहे. मी कालच छोटे माऊलींना बोललो, त्यांना तारीख दिली. ऐका ऐका, आमचे गुरुजी आम्ही सगळेजण त्यांना ती तारीख आळंदीला पण द्यायला जाणार आहोत. दरवर्षी आपण करतो, सगळ्यांचीच कीर्तन होणार आहे. झांबरे महाराजांचं सुद्धा मी घेणार आहे, मला आवडतं त्यांचं कीर्तन. आपण सगळ्यांना बोलवणार आहोत आपल्या घरी वडिलांच्या कार्यक्रमाला. दरवर्षी एक कार्यक्रम करतो, सगळे गायक वादक गुणीजन सगळे येतात. पण बघा गड्या माझ्याकडं तुम्ही येतात ना सगळे महाराज, हे मी कार्यक्रम करत नाही गुरुजी, तो माझा भाऊ करतो महाराज. नाव सुद्धा टाकत नाही बघा पत्रिकेला. हे बघा, हे मोहन महाराजांचं जेवढं जास्त नाव घेईल ना मी, तेवढा त्यांच्या भावाला जास्त आनंद होत असतो की माझ्या भावानं माझ्या आई वडिलासाठी एवढी मंडळी आज इथं आणली. असं बंधुप्रेम जपावं महाराज. संतांनी आपल्याला याच्यासाठी जागा केलं महाराज. आम्ही दोघा भावानं माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे, वेगळं कधी राहायचं नाही, आणि राहिलं की कथा कीर्तनं करायची नाही. ठरवलेलंच आहे महाराज, आणि होणार पण नाही वेगळं महाराज. बंधूच तसा लक्ष्मणासारखा आहे. पाणी घेतलंच नाही गुरुजी अजून भरून मी तांब्या, तोच आणून देतो. शर्टाचं कापड बी तोच आणतो, इस्त्री तोच पाहतो, मी अजून काही नाही. हे गुरुजीला विचारा. तसंच असतं मला, नुसतं सांगायला असतं काय रामायण. रामायण आधी घरात जगावं लागेल, मग त्याचा प्रभाव पडेल, लोक ऐकतील तुमचं. बघा ध्यानात ठेवा, मी माझं सांगतो म्हणजे महाराजांचं पण तेच आहे. आपण सगळे त्याच मार्गाने आहोत. एखादा दुष्ट असेल भाऊ, वाईट असेल तर त्याला माफ करा. चला गड्या, बंधूसाठी रामचंद्र जागे आहेत. भरतजी म्हणतात गादी घ्या, परत चला. मोठी कथा आहे, पण नाही रे भरत, तू अयोध्येचा राजा आहे, मी वनवासी आहे, येऊच नका माझ्याकडं. बापाचं कर्तव्य पार पाडू भरत. भरत गादी द्यायला येतो. काय बंधुप्रेम आहे. एक भाऊ गादी घेऊन गेलाय, गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. नाही तर आपला भाऊ नदीकून वाटणी घेतो, डोंगराकडली असं बांधून आणला पाहिजे भाऊ. असा असतो का भाऊ? आष्टीचा बंगला त्याला, रुटीचं पडलेलं घर भावाला, असं नाही केलं पाहिजे. मग ऐका ऐका, बंधू प्रेम असलं पाहिजे. भावासाठी जागं राहा. चला लांबेल धन दारा पुत्र जन बंधू. याच्यात सांगता सांगता 8:30 वाजले महाराज. कळलं आम्हाला कुठं कुठं जागं राहायचं. 10-5 कळलं तरी बाद झालं महाराज. आज लक्षात आलं आमच्या कुठं कुठं जागं राहायचं ते कळालं. पण असं जागं जर आम्ही राहिलो, धनाच्या ठिकाणी भाऊराव पाटलांसारखं, दारेच्या ठिकाणी जानकी मातेसारखं, बंधूच्या ठिकाणी लक्ष्मणासारखं, रामचंद्रासारखं, पुत्राच्या ठिकाणी अहिल्याबाईसारखं, राजमाता जिजाऊसारखं, सुमित्रेसारखं, असं जर आम्ही जागं राहिलो एवढ्या गोष्टीसाठी, तर मग आम्हाला काय मिळेल? महाराज म्हटले, असे जे कोणी जागे आहेत त्यांना फळ मिळतं अभंगाचं पहिलं चरण. आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता, आपुली अहिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे, धन्य माता पिता तयाचे. होळी कन्या पुत्र होती सावित्री, होळी कन्या पुत्र होती सावित्री, होळी कन्या पुत्र होती सावित्री, होळी कन्या पुत्र होती सावित्री. आपुली कन्या पुत्र होती सावित्री, होळी कन्या पुत्र
फळिया हिता असे जे कोणी आहेत जागता आत्ता सांगितलेले, मग त्यांना फळ. धन्य माता पिता तयाची या. आपल्या या कार्यक्रमाचं वैभव गुरुवर्य आसाराम महाराज आलेले, कुठं बसलेत बाबांना पुढं आण, व्यासपीठावर घेऊन या. नामधारक आहेत आणि नामधारकाचीच गरज आहे बरं का. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो, आजी फिटले माझे कोडे. या बाबांना पुढं आणा. 71 वर्षाचं वय आणि नेमकं आज संपलं 71, 72 लागले बरं का. उद्या 72 लागते ना, म्हणजे 71वी साजरी झाली बाबा बरं का. वा मोहन महाराज अगदी छान. आणि त्यांनी आशीर्वाद दिलेला. या नामधारक आहेत. आमच्या संप्रदायाला सगळ्यात जास्त कुणाला मुजरा केला पाहिजे तर नामधारकाला केला पाहिजे. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, हीच आपली परंपरा आहे महाराज. जे नामस्मरण करतात कलियुगा माझी करावे कीर्तन ते नेणार. कीर्तन म्हणजे आपल्यासारखं नाही लय भारी बोलतो हे नाही, अखंड भजन. आमची गुरुवारी येत राखमाजी महाराज बाबा, तर महाराज इथे तवर सांगतो तुम्हाला. आणि आम्ही केकत जळगावला सप्त्याला गेलो महाराजांच्या बरोबर. केकत जळगाव नावाचं गाव आहे पैठण तालुक्यात. लहान होतो, 7वी 8वीला होतो. या बाबा विठाला विठाला विठ्ठल सातवी 8वीच्या वर्गात होतो. गुरुजी थोडेसे मला ज्येष्ठ होते आणि आम्ही गेलो कीर्तनाला महाराजांच्या बरोबर. तर ते आमचे महाराज थोडे रागीट होते, फार कठीण होते. टोपी नाही घातली तिथं झाणायचे. चुकलं तर ते 1 2 3 4 5 6 7 8 त्याच्यातला 7चा 3 झालेला जमत नव्हता आणि 3चा 7 जमत नव्हता. या 7चा 3 कडे गेला तर तिथंच विण्याने हाणायचे. ते कठीण होते. वैकुंठवासी जयराम बाबा सारखेच आमचे महाराज कठीण होते. आणि ते गावात गेल्यावर लोकांना सवय असते, महाराज जरा भारी कीर्तन करा बरं. सध्या तर लय वातावरण वाढलं त्याचं. महाराज तेवढं सांगा बरं. भेटतात आधीच चिठ्ठी, काही कधी खालून चिठ्ठी देतात. आता ते नाही दिली पाहिजे पण आता काय कर बरं का, असं ते म्हणायची सवय. ते आमच्या महाराजांना एक जण येऊन भेटला, ते आमच्या समोरची घटना आहे, हे सत्य घटे काय खोटं सांगायचं कसं ना अर्ध्याच्या गादी. आणि ते आमचे महाराज असे आहेत, आता तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे, आजही पायामध्ये घुंगरं बांधतात महाराज. आता 80 वय बघा आमच्या गुरुवर महाराजांचं. आजही पायात घुंगरं बांधतात, गळ्यामध्ये विणा घेतात, हातामध्ये चिपळ्या घेतात, नाचून काकडा करतात महाराज. जोग महाराजांचा 100वा सप्ताह झाला शताब्दीचा. आणि त्याच्यात महाराज म्हटले, मला कोणतीच सेवा देऊ नका, मला काकड्याची सेवा द्या. पायात घुंगरं बांधून पाठ 4 वाजता नाचून जोग महाराजांच्या मंडपात महाराजांनी काकडा केला. हो महाराज, हे योगायोगाने ती शूटिंग आहे महाराज. लय भाग्य आपलं चांगलं. एका माणसानं शूटिंग केली होती आणि ते परवा मला धाराशिवला भेटलं. मी त्याला म्हणलं, तुला ₹1,00,000 काय काही बी घे गाड्या माझ्याकडून, पण तेवढी शूटिंग दे गाड्या मला. आमच्या महाराजांचं ते आम्हाला माहिती राहील. महाराजांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा करायचा यावर्षी. मी तुम्हाला सगळ्याला आमंत्रण देणार आहे. गुरुजी असतील, मी असेल, आम्ही सगळेजण करणार आहे मोठा कार्यक्रम. महाराजांची इच्छा नाही पण आम्ही सगळे विद्यार्थी मंडळी करणार आहेत. ते नको म्हणतात महाराज. आम्ही महाराजांना गाडी घेऊन दिली. महाराज म्हटले, तुम्ही माझ्याकडे यायचे पोरं बंद करताना बरे, 2-2 हजार वर्गणी घेऊन उगा विनाकारण बंद करतात बरे तुम्ही माझ्याकडे. काय महाराज साधुत्व असतं हो महाराज. ते बाबा बसले म्हणून मला आठवलं. आणि ते खालून एक माणूस येऊन बाबाला म्हणजे महाराजांना म्हटलं, महाराज चांगलं कीर्तन करा, भारी कीर्तन करा. महाराजांनी जे डोळे झाकले म्हणतात रामकृष्ण हरीला, रामकृष्ण हरी रामकृष्ण. तालात महाराज 9:30 वाजले, 10 वाजले, 9 ते 11ची वेळ, 11:45 वाजले. फक्त 11:45ला एकदा डोळे उघडले महाराजांनी. अर्धा लोक निघून गेले होते. 2-4 जो भारी करायचं मला ते पुढे बसलेला होता. फक्त सगळे टाळकरी आपले टाळ वाजत होते. सगळ्याला आम्हाला स्वभाव माहिती होता. आम्ही टाळ खाली नाही बसलो, चालू आपलं. 11 वाजेपर्यंत फक्त रामकृष्ण हरीच बाबा. मग ते म्हणले, झालं का चांगलं, हे याला कीर्तन म्हणतात, हे चांगलं कीर्तन आहे. म्हटलं, हे खरं कीर्तन, हे ओरिजिनल कीर्तन. मग आपल्या संप्रदायातलं भजन हेच खरं कीर्तन असतं. आणि ते नामस्मरण आमच्या आसाराम बाबांनी केलं. नामधारक नाव आहे त्यांना. त्यांचं इथं पुण्य म्हणजे आपल्या सगळ्याला आशीर्वाद देणारं पुण्य. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज आहे का नाही. म्हणून अगदी बाबा तुम्हाला आमचा प्रणिपात आहे. विठाला विठाला विठ्ठल कोणी जागे आहेत महाराज, धनासाठी, दारेसाठी, पत्नीसाठी तुम्ही आम्हाला सांगितलं, असे जे कोणी जागे आहेत, धन्य माता पिता तयाची. मोहन महाराज तुम्ही किती छान पकवाज वाजवा, तुम्ही किती विद्यार्थी तयार करा, तुम्हाला धन्यता नाहीच. तुम्हाला जन्म देणाऱ्या तुकारामजींना आणि आमच्या मालन आईला धन्यता. धन्य माता पिता
तयाचिया. त्या मायबापाला तुकोबाराय धन्यता देतात. ऐका, स्वतःच्या पोटात भूक लागली म्हणून ज्ञानोबाराय गावात मधुकरीला जात नव्हते. दरवर्षी आमचे रमेश महाराज गोरे गुरुजी कार्तिक वारीचा मोठा सप्ताह करतात, आमचे माऊली महाराज करतात. आपण ज्ञानोबारायांच्या कार्तिक वारीला जातो. ज्ञानोबाराय हे आपलं जीवन आहे महाराज. ज्ञानोबाराय सोडून आपल्याला काहीच आवडलं नाही पाहिजे. त्याला ज्ञानोबाराय आवडतात का, त्याला काहीच कमी पडत नाही महाराज. ऐश्वर्यही नाही, पैसेही नाही, कोणतीच गोष्ट नाही महाराज. ज्ञानोबारायांच्या समाधीवर प्रेम करा, डोळे झाकून 5 मिनटं फक्त माऊलीचं भजन करा. ज्ञानोबाराय सगळं देतात महाराज. आमचे गुरुवर्य महाराज म्हणायचे, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव देतो म्हणजे जगण्याचंही ज्ञान देतात, व्यवहारातलंही ज्ञान देतात, कुणाला कसं बोलायचं ही ज्ञान देतात. आसाराम महाराज बरं का, कसंही ज्ञान. तुम्ही लय भारी बोलायला लागले अशात आता बरं का. ज्ञान देतात, गोड बोलायचं ज्ञान देतात, कसं वागावं त्याचं ज्ञान देतात, आहे की नाही, सगळं देतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. पुढचा ऐका, वासुदेवाची होतो, अखंड वदनी वदेतो. म्हणून ज्ञानोबारायांचं भजन करा, ज्ञानोबाराय सांभाळा, चिंतन अगदी माऊलीचं करा. मी खरं सांगू तुम्हाला, मला गुरुजी मागाशी म्हटले तुमचं कसं, आता गुरुजी यायचे दिंडी वाजायला पोरं घेऊन आमच्या गावात, तेव्हा मला काय टाळं नीट वाजता येत नव्हता. मग गुरुजींची पोरं मी पाहायला जायचो. या आप्पा महाराज लय पावल्या चांगल्या खेळ, शिवाजी महाराजांची, या बाबा बसा, ते जागा द्या साहेब, बस बस, असं काय, विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल आता तर काय बंदूकच आली, आता भ्यायचं कामच नाही. गोळ्या आहेत का ते? वा, हे आमच्या संप्रदायात सगळे आहेत महाराज बरं का. यारे यारे लहान दूर कोणी असं काही अडचणच नाही महाराज. इथं तुम्ही काही म्हणले की हायच गोळी महाराज. अरे रे रे, आता गुरुजींनी मात्र मोठ्या विषयाला हात घातला. नाही, ती छरे मारायची महाराज, ती छरे तुम्हाला माहित नव्हतं, छरे आणत होते ती, छरे छरे यांची ओरिजिनल इथं बसलेली. बंदूक पाहिली की घामच फुटला बा आम्हाला. म्हटलं आता अवघड झालं. चला वा, साहेब आले, धन्यवाद. विठाला 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 विठाला. आमचे रमेश महाराज गोरे मोठा सप्ताह करतात गुरुजी आळंदीमध्ये. आता तो सप्ताह 4-5 वर्ष, 5 वर्ष झाले गुरुजी आपल्याला, 4 वर्ष झाले, 3 वर्ष झाले. आणि आता तो भव्य दिव्यतेकडे चालला आहे. गुरुजींचं वादन होईल, आता जगदाळे गुरुजींचं वादन होईल, दिग्विजयचं वादन होईल, आता प्रवीण गुरुजींचं भजन, उद्धव बापूंचं भजन, ओंकार महाराजांचं, सगळ्यांची असं आता मैफिल असते तिथं. आणि सिस्टीम चांगली असते, मंडप असतो. मी त्यांना सहकार्य म्हणजे पंगत वगैरे सहकार्य असतं माझं. बुवा तुम्ही सांगा गुरुजी आम्हाला एखादं काम, मी सुद्धा. आणि लोकांकडून घेऊन नाही देत, लोकांचे घेऊन नाही देत, माझे देतो बरं का. आपल्याला मिळतात तर मग दिले पाहिजे महाराज. आपल्याला थोडे मिळतात ना, मग आपल्यातले दिले पाहिजे. माऊलींच्या वारीत अन्नदान केलं पाहिजे. आपल्याला तो, आपण सगळी मंडळी इथं बसलेली देणारी आहेत. संकट आलं तर सगळ्यांनी 5-5, 10-10 हजार रुपये टाकले ना महाराज. 11 लाख रुपये त्या परभणीच्या 2 ॲक्सिडेंट झालेल्या पोरांना भेटले महाराज. 11 लाख रुपये. वारकऱ्याची ताकद कळाली त्याच्यातून की आपल्याला येतात ना, मग लोकांनी दिले तर आपणही दिले पाहिजे. म्हणून आपण पंगत घालतो. तिथं माझं वार्षिक कार्तिकी सोहळ्यामध्ये माऊलींच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन गुरुजींनी मला दिलेलं आहे. 2 तासला आम्ही ते करतो, 3 तास कीर्तन. लय आनंद येतो महाराज. तर ते आपण आता 1-2 मिनटं फक्त घेतोय आपल्या भावासाठी. धन्य माता पिता, तर एवढंच सांगायचं आणि थांबायचं लगेच. मायबापाचा कार्यक्रम आहे, गुरूंचं पूजन करायचं. फार कळालं तुम्हाला, एवढं कळालं तरी फार झालं. सुज्ञ मंडळी आहे सगळी इथं बसलेली, कीर्तनकार आहेत, त्यामुळे काय जास्त सांगण्याची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे. देहांत प्रायचित्त नावाचा न्याय दिला होता ब्राह्मणांनी. सकाळी 6 वाजल्यापासून विठ्ठलपंत हात जोडून त्या इंद्राणीच्या घाटावर उभे होते बघा. चित्र डोळ्यासमोर आणा, हात जोडून. बाप असाच असतो महाराज. बाप आणि माय सांगायचे असतील तर माऊलींचे सांगा. नक्की मायबाप कीर्तनात सांगता येतात, पण आमच्या संत विचाराचे सांगा. मायबापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण. हे सांगा ना, कोण काय म्हणतंय. नक्की बघा, खूप सांगितले संतांनी मायबाप. मातेची या चित्ती, अवघे बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता अशी न गेला. मायबापाबद्दलची सगळी प्रमाणं. किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला. आपण आईबाप सांगू शकतो, मस्त त्याच्यावर वव्या अभंग आहेत, सगळ्यांना ते पाठ आहेत. चला मी का सांगतो. देहांत प्रायचित्त विठ्ठलपंत. सकाळी 6 वाजल्यापासून दुपारचे 12 वाजले होते तरी विठ्ठलपंताला न्याय दिला जात नव्हता. त्या इंद्राणीच्या घाटावर सगळी ब्राह्मण सभा भरलेली होती. चुकलंय तुमच्याकडून. विठ्ठलपंत आधी गृहस्थाश्रम करता, पुन्हा संन्यासी होता, 12 वर्षांनी पुन्हा गृहस्थाश्रमी होता.
विठ्ठलपंत तुम्हाला न्यायच नाही. सकाळी 6 वाजल्यापासून हात जोडून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये एखादा आरोपी जसा उभा राहतो ना, तसे विठ्ठलपंत हात जोडून उभे होते. कारण त्यांच्या समोर निवृत्तीनाथांचा माऊलीचा अपमान त्यांना सहन झाला नव्हता. मायबाप स्वतःला किती अपमान सहन करून घेतील बघा, पण मायबाप लेकराचा अपमान कधी सहन करू शकत नसतात. हो, मायबाप त्यालाच म्हणतात ना महाराज. आई असते ना, आईसारखं कोण असतं महाराज. या मुली बसल्यात बघा इथं, सगळ्या माझ्या बहिणी आहेत. या सगळ्या मुलींना विचारा सगळ्यात जास्त कोण आवडतं, तर ती म्हणते माहेरचे मायबाप आवडतात ना. मुलीला मायबाप आवडत असतात. ऐका गड्या, मुलगी नाही कधी गेली आता या व्हिडिओ कॉलमुळं मोबाईलमुळं माहेर आला तरी तिला माहिती पडलं ना माझी आई आजारी आहे. लाखो काम सोडते बघा, पण आपल्या मायबापाला भेटायला माहेरी जात असते. सगळ्या मुलींनी 2 मिनटं ऐका. कडेवर पोरगं घेते गुरुजी, कडेवर. करंगईला एक पोरगं असतं करंगडीला. हातामध्ये बाजाराची पिशवी घेते. त्या पिशवीमध्ये एखादी जण केळी, एखादा चिवड्याचा पुडा टाकते आष्टीच्या बसस्टँडला. आष्टीच्या बसस्टँडहून त्या लाल गाडीमध्ये बसली, लाल परीमध्ये, की कडा जातो. कड्याच्या पुढं चिचोंडी पाटील जाते. नगरच्या जवळ तिचं माहेर असतं. फाट्याला ती उतरते. 2-3 किलोमीटर रस्ता दगडाचा असतो. आता चटक्याचं ऊन असतं. या कडेवर एक पोरगं असतं, करंगईला एक पोरगं असतं. गरिबाची असते ना ती सून, गरिबाची असते ना मुलगी. कुणीतरी निरोप दिलेला असतो, बाई तुझ्या बापाचं आईचं बरं नाही बघ. 5 वर्षानं मायबापाला भेटायला मुलगी निघालेली असते. संतांनी खूप गोड दृष्टांत दिला बघा. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संपा हाती आला. सुख दुःख माझ ऐकिले कानी, कळवळा मनी आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा गोरख कल्याण रागामध्ये प्रकाश महाराज कातकडे काय, प्रवीण महाराज काय, ओंकार महाराज काय, उद्धव बापू काय, उत्तरेश्वर महाराज काय, हे गायक जर गायला लागले तर आपल्याला त्याच्यामध्ये आपण मंत्रमुग्ध व्हाल. एवढे गोड आवाजाची मंडळी इथं आहेत. हे आळंदीवरून आलेली बलाढ्य मंडळी, दिग्गज मंडळी आहेत. भाग्य या रुटी गावाचं. वा मोहन महाराज, आळंदीला तर कुणी पण आलं असतं हो, पण आळंदीच रुटी गावाला बनवलं आमच्या मोहन महाराजांनी. वा, सगळी मंडळी दिग्गज, एक एकावन्न बळी रे. पखावज, गायन, कीर्तन, परमार्थ, नामचिंतन, अशी दिग्गज मंडळी ज्यांना पाहायला लोक, ज्यांची सेल्फी घ्यायला लोक पाहतात. जगदाळे गुरुजी आलेत काय, रमेश गोरे गुरुजी आले काय, माधव महाराज आले की काय, सुनील बाबा आले की काय, खाली इकडं आमचे नामधारक आसाराम बाबा आले की काय, इकडून आमचे बाळकृष्ण बाबा आले की काय, अशी सगळी मंडळी इथं बसलेली मातब्बर आहेत महाराज. एवढी दिग्गज मंडळी येत आहेत. गोड गाऊ शकतात, आलापी करू शकतात. वेळ कमी आहे. माहेराला मुलगी जात असते. झालेत 5 मिनटं. माझ्याकडे बघा, मी तुमचा चेहरा जाणू शकतो. मलाही कळालंय पुढचे कार्यक्रम मोठे आहेत. कडेवर पोरगा असते, एकूण एक पोरगा असतं करंगडीला, पण आता रस्ता दगडाचा असतो. पायामध्ये तिच्या चप्पल नसते, गरीब असते ना. मग आता त्या पोराला सुद्धा कडेवर घेते बाबा. आई अशीच असते बरं का. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना, तोपर्यंत कदाचित तिच्या पायाला खूप चटके लागून घेईल बघा, पण तुमच्या पायाला ती चटके लागून देत नाही महाराज. आता किती 4-5 दिवस झाले मी घरी गेलो नाही. 2:30 वाजता फोन आलता बघा माझ्या माईचा मला. 2:30 वाजता अक्का म्हणतो आम्ही तिला. अरे म्हटलं तू 4-5 दिवस झाले घरी आला नाही. अरे म्हटलं येणार आहे अक्का, आज रात्री येणार आहे मी परत घेऊन राहिला. येतो. तर आमची माय मला म्हटली, सुनील बाबा तुला लोभ नावाचा रोग लागला. काय म्हणली आई, तुला लोभ नावाचा रोग लागला, त्यामुळे तू घरी येत. आईच म्हणू शकते महाराज. आईला कळतं ना, तिचं लेकरू दिसत नाही ना तिला महाराज. फार प्रेम असतं. आई जर सांगायला लागलो मी, तुम्ही सगळे रडाल बघा. आई तशीच असते महाराज, अशीच असते. तुम्हाला नाही कळणार. आई मोहन महाराजांनी मायबापाची कृतज्ञता म्हणून जर मातृपितृपूजन ठेवलं असेल तर माझ्या बहिणींनो, भावांनो, घरी घेऊन जा माझं वाक्य. 2 किलोचा दगड पोटाला बांधा आणि 5 दिवस 1 महिना वाकून कोणतंही काम करून दाखवा. नाही करता येत महाराज. 9 महिने 9 दिवस आपल्यासारखा 2 किलोचा दगड आपल्या आईनं पोटात ठेवला. हो, वाकून काम केलं रे. सांगू द्या, एखाद्या हातरुणावर 1 लिटर पाणी टाका बिस्लरीचं, झोपून दाखवा. 1 थेंब पडला तरी माणूस बसू शकत नाही. तिनं आपल्या सुवर झोपली महाराज. आपण केलेल्या ओल्यावर झोपली आणि आपल्याला कोरड्यावर ठेवलं महाराज माई. अशी जर माय असेल जगामध्ये. आता आलेत ओंकार महाराज, म्हणा गड्यात तेवढं. कशी सबसे बडी सबसे बड़ी माँ
सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी माँ, सबसे बड़ी सबसे बड़ी है आई सारखं सबसे बड़ी सबसे बड़ी सबसे बड़ी माँ से बढ़कर कोई नहीं है माँ, हे हा ओंकार जीवा सबसे बड़ी है आईबद्दलचं हे गाजलेलं गीत आहे. आपण नेहमी ते कीर्तनामध्ये ऐकतो, ढोक महाराजांच्या कीर्तनात ऐकतो, आपण पाहतो ना नेहमी. हे आईबद्दल बोलत असताना गातात ही मंडळी, ओ सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ देती है रे दुआ. कडेवर एक पोरगा असतं बघा, माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. इकडून एक पोरगा हाताचं वर घेते, आता ते चटक्याच्या उन्हामध्ये निघालेली असते बघा बघा, पायाला तिच्या चटके लागत असतात, एखाद्या दगडाची ठेस सुद्धा लागते. ती दगडाला किंवा आपल्या पायाला चिंदी बांधत नाही जगदळी गुरुजी, ती त्या दगडाला विचारते, तुला तर माझा पाय लागला नाही ना, तू माझ्या माहेरचा दगड आहे, तू माझ्या आईच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे, तू माझ्या बापाच्या. काय मुलीचं प्रेम असतं महाराज. मुलगी पोहोचली ना, बापाला मिठी मारते, आईचं दर्शन घेते, 5 दिवस राहते. आपल्या रोटीला पहाटे 5 वाजता उठणारी सून मात्र तिकडं मात्र सकाळी 10ला उठते. आई म्हणते माझ्या पोरीला हाक मारू नका, बाप म्हणतो माझ्या लेकीला कोणतं काम सांगू नका. परत निघाली, आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बटाटे भरते. कांदे कुठं द्यायची वस्तू आहे का हो, पण त्या आईकडे काही नसतं ना, काहीतरी देत राहते. बाप 100-200 रुपयाची नोट हातामध्ये देतो. पोरी दाढीच केली नाही बघ 1 वर्ष, तुझ्या भावाकडून घेतले होते दाढीसाठी पण नाही केली. शर्ट फाटलं होतं म्हणून घेतले होते पण नाही घेतलं मी शर्ट, मला माहीत होतं तू येशील ना दिवाळीला, तुझ्या हातात काहीतरी दिलं पाहिजे. नक्की सांगतो मी बहिणींनो तुम्हाला, जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात तोपर्यंत तुमची बाजाराची पिशवी कधीच रिकामी येणार नाही. पण ज्या दिवशी तुमचे मायबाप जातील तुमची पिशवी कधीच भरणार नाही. व्यवहारामध्ये नितांत प्रेम करणारी फक्त आई असते ना. जेवढी संतांसाठी प्रमाण आहेत गाथ्यामध्ये तेवढी आईसाठीच आहेत. आईचं दृष्टांत आहे त्याला. संतत्व हे मातृत्वानं सजवलं संतांनी.
मातृत्व शिकवलं आपल्याला. त्याचं एकमेव कारण आहे, संतत्व हे बसतच नाही कोणत्याच रूपकात नाही, कोणत्याच दृष्टांतात नाही. पण संतत्वाला आईची दृष्टांत देताना, बापाचा दृष्टांत देताना, संतत्वाला आई सांगत असताना हे का दिली, तर मला सापडलेलं उत्तर आहे समाजाला मायबाप कळावे म्हणून ती उदाहरणं दिलेली आहेत, दुसरं काही नाही. आपल्या घरात ते आहे, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. मग आपल्या घरात जर आई वडील असतील तर त्यांना प्रेमपूर्वक सांभाळलं पाहिजे. म्हणून हा कार्यक्रम आहे, मातृपितृ पूजन आहे. 15 वर्षाचं बापानं केलेलं ऊसतोडीचं काम, त्याचं स्मरण आहे. आज जरी माझी घर असेल आळंदीला, आज जरी मला लोक बोलवत असतील पखवाज वाजवायला, आज जरी माझ्या हातून पोरं तयार होत असतील, तरी मोहन महाराज म्हणतात माझ्यामुळं नाही ओ, माझ्या मायबापाच्या कष्टामुळं, माझ्या आसाराम बाबाच्या आशीर्वादमुळं, जगदाळे गुरुजींच्याकडे बोल शिकल्यामुळं, रमेश महाराज गोरे यांच्याकडे राहिल्यामुळं, गुरुचं पूजन, मातृपूजन, बापाचं पूजन, कीर्तन सोहळा जर त्या निमित्तानं असेल तर तुम्हाला धन्यताच नाही महाराज. धन्य माता पिता तयाची हात जोडून देहांत प्रायचित्ताची शिक्षा मिळाली. सगळ्यांना कथा माहिती आहे. विठ्ठलपंत रुक्मिणी देहांत प्रायचित्ताला जातात, एका चिठ्ठीवरती ते सगळं लिहून ठेवतात. 2 भाव आहेत, कोणी म्हणतं निवृत्तीनाथाला उठवलं, कोणी म्हणतं चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं. आपल्याला जे मान्य असेल ते चिठ्ठी लिहून ठेवली जाते म्हणे. महादेव भट्टाकडे तो कागद दाखवल्यावर सुद्धा महादेव भट्ट पायानं तुडवतो कागद. शुद्धीपत्र घेऊन या. ज्ञानोबा आळंद देऊन पैठणला येतात. पहिलं कीर्तन माऊलीचं पैठणला झालेलं आहे. म्हणून ज्ञानदेवे रचेला पाया, नामदेवे नाही, ज्ञानदेवे रचेलाच पाया. कोणी काही म्हणू द्या, काय लोक आहेत महाराज. अहो भास्करगिरी महाराजासारखा महात्मा जन्माला यायला कैक वर्ष लागतात ना, कैक वर्ष. भास्करगिरी महाराज सामान्य महात्मे नाही महाराज, तुम्हाला कळणार नाही. भास्करगिरी महाराज 50 मुसलमानाची पोरं त्यांचा देवगड स्वच्छ करायला, स्वच्छ करायला. लोक काही पण म्हणतात, माहिती नसतं लोकांना. अहो माझ्या गावाला कीर्तन ठेवलं मी बाबा भास्करगिरी महाराजांचं, म्हटले येतो म्हटले आकुरून. मी कीर्तनाला आले ते, आणि आमच्या गावाचं मारुतीचं मंदिर असं एका बाजूने थोडंसं पडायला आलो होतं. तर ते कीर्तन झालं आणि आम्ही बाबांना एक 25,000 रुपयाची दक्षिणा दिली देवगडासाठी. तर बाबा मला म्हटलं अरे आकुरून हे मंदिर असं का झालं. म्हटलं बाबा थोडी वर्गणी कमी पडली, यावर्षी नाही झालं पण पुढच्या वर्षी आम्ही करतो. गुरुवारी भास्करगिरी महाराजांनी ते 25 तर वापसच दिले, पण त्यांच्या गाडीतून 51,000 रुपये दिले. मला म्हटलं पहिलं हे नीट करा आधी, मग बाकीचं बघ. अहो गावात ते आले तर सगळं गाव स्वच्छ करावं लागलं आम्हाला. स्वच्छता किती अहो एखादा एकर हायवेची मागितली तर आपला भाव देणार नाही आपल्याला. पण तुम्ही कोणत्याही नेवासा तालुक्यातल्या व्यक्तीला म्हणू द्या बाबानं मला हे पाहिजे, एका मिनिटात देतील अशी माणसं त्यांनी निर्माण केली महाराज. संप्रदायाची उत्तुंग शिखरावर गेली. तुम्ही त्यांना घुसखोर म्हणता, असं कसं चाललं. म्हणा ना अक्रूर महाराजाला म्हणा, ज्यांनी पैसे मागितले त्याला म्हणा, आम्हाला म्हणा, आम्हाला काही वाटणार नाही. गुरुवारी संजय महाराज 5 पोरांना तुम्ही घुसखोर म्हणता. अरे 200 येडे सांभाळतात ते येडे. येडे माझ्या गेवरातलं एक येडं आहे त्यांच्या दवाखान्यात. गेवरातलं नुसतं आमदाराचा जय जयकार करायचं, ते आमदार की जय, आणि ते येडं बाबांनी गाडीत घालून नेलं. 2 दगड मारतात ते त्याला धरायला गेल्यावर. बाबाने त्याचे 2 दगड खाल्ले. ही सत्य घटना आहे, कीर्तनात सांगतो मी तुम्हाला. त्यांच्या इनवामध्ये बसून नेलं तिथं. ते येडं ते नीट झालंय जगदाळे गुरुजी, आणि वडाच्या झाडावर त्या येड्याने लिहिलंय आमचे कल्पतरू संजय महाराज. अरे वेड्याला नीट करणारी माणसं तुम्ही त्यांना घुसखोर म्हणताय. अहो बायाला फोड आले गुरुवारी बंडाता त्या कराडकरांच्या वारी करून. अजून दशमीचं कीर्तन आपण बाहेर करतो, ते दशमीला पंढरपुरात येत महाराज. अरे कोणी शाल दिली तर एका मिनिटात दुसऱ्याला देतात. अजून तो मारुतराव महाराजांचा मठ त्यांच्या नावावर नाही, लोकांच्या नावावर आहे. रुपया घेतला नाही कुणाचा. अरे पायाला फोड आले, अजून पॅरालिसिस झाला तरी उभा राहून कीर्तन करतात, आणि तुम्ही त्यांना घुसखोर म्हणता. असं कसं चालेल महाराज. अरे त्यांच्यामुळं आमचा परमार्थ मोठा आहे. आज ते आमचे गुरु आहेत. नाही आम्हाला म्हणा, एखाद्या वेळेला आम्हाला तुम्ही काही म्हणा, ते सण होईल गड्या. मी एक वाक्य सांगू तुम्हाला, हे तुम्हाला काही म्हणायचं तर म्हणा, हे तुम्हाला देव माफ करणार नाही महाराज. 6 तो गोविंदा नाही त्याची प्रमाणच आहे. काय हरिजनाची कोणा न घडावी निंदा. 6 तो गोविंदा नाही त्याची. हो हरिजनाची निंदा देवाला सहन होत नाही. सांगतोच तुम्हाला, आठवलं म्हणून मला. एक चांगला महाराज आळंदीमध्ये म्हणला होता, ज्ञानोबरांची ओवी बरोबर नाही. अटक आहे अटक, जेलमध्ये मरेपर्यंत मुक्त होणार नाही. इतकं सोपं आहे का माऊलीला, ज्ञानोबांना, तुकोबांना, भास्करगिरी महाराजांना, बंडातात्यांना? अरे आमच्यासारख्या एखाद्याला म्हणारे बाबा काय होणार नाही. पण साधूला म्हणू नका, तेही प्राणा परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रात प्रशंसती म्हणून प्रार्थना आहे. निंदा करू नका कोणत्या साधूची. आपल्याला काही नाही महाराज, तुम्ही जे कराल ते राहणार नाही. बरं वाणी राहणार नाही, खराब होईल वाणी. लक्षात ठेवा माझं. लोक तुम्हाला बोलणार नाहीत महाराज. लोकांचं खूप प्रेम आहे महाराज साधूवर. लोकांचं खूप प्रेम आहे महाराज. लोक त्यांच्यासाठी प्राण द्यायला तयार असतात. खूप त्यांनी भक्तीच्या नामाच्या चिंतनानं लोक जोडलेली असतात. नुसतं महाराज येऊस तर आपण त्यांना धरायला जातो की नाही, त्यांच्या नामधारणाची ती प्रगती असते, ती त्यांची प्रचिती असते महाराज. त्यांनी समाजाला मंत्रमुग्ध, त्यांच्या आपला उद्धार त्यांचं सहज ऐकण्यातून होत असतो महाराज. तयाचे बिसाट सगळं सहज बोललं तरी आपला उद्धार होतो महाराज. सहज विसोबाला खेचर म्हणले, हे
परता हो म्हटले, जवळ येऊ नको म्हटले. तर तेवढा शब्द घेतला विसोबा चाटी नाही राहिला. विसोबा नावाचा संत केला ज्ञानोबा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायाशी कविती. मी तुम्हाला किती प्रमाणे सांगू. चला ते ज्ञानोबाराय शुद्धीपत्र आणायला गेले. ज्ञानोबारांनी कीर्तन केलं पैठणला आणि ज्ञानोबारांनी खूप कीर्तन केली पैठणला. म्हणून कीर्तन ज्ञानोबारांनी केलं सुरुवातीला, मग नामदेवरायांनी केलेलं आहे. नामदेवरायांची परंपरा मान्याची आम्हाला, पण ते प्रचारक आहेत, त्यांनी प्रचार केला नामदेवरायांनी. आणि ज्ञानोबारांनी संप्रदायाचा पाया रचला. हो, त्याचा पाया असा भक्कम आहे. ज्ञानदेवी रचेला पाया. अरे चोखोबरायांना घेतलं त्यांनी. चोखोबरायांना किती आजच्या काळातल्या लोकांना शिकण्यासारखं आहे. हो, चोखोबराय घेतले, सावता महाराज घेतले. अरे नुसतं वरचं शिकला तरी जातीभेद निघून जाईल तुमच्या डोक्यातला. त्या काळात सगळ्यांना घेतलं महाराज. सगळे आमुची माळी याची जात, आम्ही वारीक सगळे अभंग म्हणतो मी एका दमात महाराज. सगळे आता इथं वेळ नाही आपल्याला आणि इथं गायक भरपूर आहेत, त्यांच्यासमोर काय म्हणून दाखवू आता. असे सगळे अभंग एकत्रित म्हणतो आपण सगळ्या संतांची. नवे शेवटी म्हणतो बघा. अवघा रंग एक जा रंगी रंगला 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 श्रीरंग अवघा रंग एक झाला. अभंग म्हणून लोक भारतरत्न झाली लो. भीमसेन जोशी किती प्रख्यात गायक, पण जेव्हा माऊलीचं पसायदान, जेव्हा अभंग गायले, याजसाठी केला होता. भीमपलासमध्ये गायला भारतरत्नच मिळाला महाराज. जोपर्यंत तुम्ही आमच्या वारकऱ्याचे अभंग गात नाहीत तोपर्यंत भारतरत्नही नाही, नावही नाही. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला तुकोबा ज्ञानोबांचेच अभंग गावे लागतील. म्हणून आमचे सुनील महाराज म्हणतात काही पण म्हणू नका बरं का, हेच म्हणा. हे आणि खरं आहे महाराज. ते काही लोक ह्याच्यात तुम्ही थांबी ना, पाण्याला जाते पाणी आणते. कशाला आणते पाणी? आणलंय पाणी. अरे विराट कोहली सारखा खेळाडू वृंदावनला जातो, गळ्यात माळ घालतो महाराज. अरे तुळशीची माळ घातली त्या विराटने गळ्यात. एका साधूचं ऐकून त्या अनुष्का शर्माची हिरोईन कोण ती, तिच्या एवढी स्मार्ट आहे दिसायला. जगात पैसे 1200-1500 कोटीची प्रॉपर्टी त्यांची, कंठी माळ घातली गळ्यात त्यांनी साधूचं ऐकून. आपण आपल्या संप्रदाय नाही नाही नाही, हे खरंच आहे, यांचं काही खोटं नाही महाराज. ते पाळलंच पाहिजे आपण सगळ्यांनी. काही खोटं आहे का ते? संप्रदायाला दूषण लागल असं नाही. बोला अभंग म्हणा, खूप म्हणा, काही नाही, किती चाली म्हणा, काय नाही, मस्त. मी तर काकडा म्हणतो कीर्तनात, रोज म्हणतो, लोक आनंद देतात. चला याची प्रार्थना अशी आहे. ज्ञानोबारायांनी कीर्तन केली आणि तेच ज्ञानोबारा ज्यावेळेला शुद्धीपत्र घेऊन आले ते सुद्धा तुडवलं. पाय पांगळा झाला. 6 गोविंदा नाही त्याचे. महादेव भटाचा पाय पांगळा झाला. माधव गुरुजी ज्ञानोबारा दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी मधुकरी मागायला गेले. त्याचा पाय आपल्या हातात घेतला, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकली गुरुजी, आणि त्याचा पाय जसाची तसा करून दिला. बघा, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. जे का रंजले गांजले ओ त्यासी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणा. अरे केला जगाशी उपकार तारियेले नारी नर, अपंग काय त्रास देणारे काय, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, त्यांना सुद्धा आपलंसं केलं, जगाचा उद्धार केला. ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 हरिपाठ दिला. सिद्धासाठी अमृतानुभव, ज्ञानासाठी ज्ञानेश्वरी ऐका रे ओ, योग्यासाठी चांगदेव 65 आणि आपल्या सगळ्यासाठी हरिमुखे म्हणा हरिपाठ दिला. ज्ञानदेवे घेतले दान. ज्ञानोबाराय समाधीला बसले. जग रडतंय विमानांची दाटी, संत रडतात, देव रडतो. 9:05 झाल्यामुळे रुक्मिणी माता म्हणते, मग ओ देवा, या माऊलीला जर सगळे धन्यता देत असतील तर मी नाही देणार. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता. धन्य माता पिता, धन्य माता पिता, दया धन्य माता पिता. आपुलिया हिंदा जोसे जगता, आपुलिया हिंदा जोसे जगता.
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुका म्हणे माझ घडोळ्याची सेवा तुका म्हणे माझ घडोळ्याची सेवा तुका म्हणे माझ घडोळ्याची सेवा तुका म्हणे परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे
तयाचा राम तयाचा तयाचा हरे तयाचा वाटे तयाचा वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरी तयाचा हरिक होळी पुत्र होती जे होळी